मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त एमसी आणि संलग्न क्लब्सच्या सेवेतल्या ग्राउंड्समेनचा विशेष सन्मान करण्यात आला। एमसीएच्या आजवरच्या वाटचालीत ग्राउंड्समेननी वानखेडे स्टेडियमसह मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मैदानांची निगा राखण्यासाठी मोलाचं योगदान दिलंय। त्याच योगदानासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 170 ग्राउंड्समेन आणि 3 क्युरेटर्सचा खास गौरव करण्यात आला। त्याआधी एमसीएच्या वतीनं ग्राउंड्समेनसाठी खास आरोग्य शिबिराचं आणि मार्गदर्शनपर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। पाहूयात आमचा प्रतिनिधी अश्विन बापटचा हा खास रिपोर्ट। जेव्हा आपण क्रिकेट मॅच बघतो ना तेव्हा ग्राउंड पिच रिपोर्ट या संदर्भात जेव्हा कव्हरेज चालू असतं तेव्हा याच पिचची या ग्राउंडचे पाहणी केली जाते आणि मग टॉस होतो, अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याच्यानंतर पुढे मॅच सुरू होते। मात्र हे ग्राउंड किंवा ही खेळपट्टी ज्यांच्या मेहनतीनं साकारलेली असते ती ग्राउंड्समनची टीम आत्ता आपल्यासोबत आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने खास सन्मान या सगळ्या टीमचा केलेला होता। ग्राउंड्समन हे सगळे माळी, त्यानंतर क्युरेटर या सगळ्यांचा हा गौरव आज खास करण्यात आला आणि अशीच वानखेडेच्या या ग्राउंडची, या मैदानाची आणि या पिचची देखभाल करणारी ही टीम आहे माझ्यासोबत। आणि सगळ्यात त्याच्यामधले ज्येष्ठ जे आहेत सदस्य त्यांच्याशी आपण आधी बोलूया। आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि खरंच आपल्या सगळ्यांना सॅल्यूट आहे या निमित्ताने की इतकी मेहनत आपण करत असता। मला सांगा काका, किती वर्ष तुम्ही वानखेडेची देखभाल करताय? मी 85 पासून। 85 पासून? अच्छा। आणि कुठून येता तुम्ही? मी गोंडी। किती वाजता उठता सकाळी? 6 वाजता। 6 वाजता उठून पहिले इकडे येता आणि मग दिवस किती तासांचा असतो तुमचा? किती तास काम? 8 तास। 8 तास। तुमच्याकडे नेमकी काय जबाबदारी असते इकडची? ही सगळी कामं करून घ्यायची, विकेट बनवायची, घास कटिंग करायचं, रोलिंग करायची, हे सगळी करून घ्यायचं। आणखी एक ज्येष्ठ सदस्य आहेत, तुम्ही किती वर्ष काम करताय? ही 92 पासून आहे। 92 पासून। तुम्हाला पण 30 पेक्षा जास्त वर्ष। कुठून येता तुम्ही? मी मानसरोवरून। यंग टीम देखील आपल्या सोबत दिसते तुम्हाला। मला सांगा, तुम्ही यांच्यामध्ये मला वाटतं थोडेसे तरुण दिसताय, तर एकूण किती जणांची टीम असते? कोणाकडे नेमकी काय काय कामं असतात? माझं नाव नितीन मोहिते। आमची टोटल 15 जणांची टीम आहे आणि आज आमचं सगळं टीमवर्क आहे। तर आम्ही आल्यानंतर, सकाळी आल्यानंतर आम्ही प्रत्येकाचं म्हणजे वेगवेगळी कामं, कुणी पिचवरती रोलिंग करणं, कुणी कटिंग करणं, कुणी पाणी मारणं, ही सगळी आमची कामं प्रत्येकाला अशी वेगवेगळी। जड पाईप घेऊन पूर्ण मैदान? हो, पाईप घेऊन पूर्ण मैदानाला पाणी रोलिंग करायचं असेल तर ते देखील? हो हो हो, मग तेच त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांची प्रत्येकाला वेगवेगळी अशी कामं देतो। तुम्ही मला वाटतं पॅव्हेलियनमध्ये वगैरे जाऊन, ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पण गप्पा मारता? हो हो, मी ड्रेसिंग रूममध्येच होतो पहिले। हे लाडके आहेत? तुम्ही त्यांना ते विचारलं, ते हे आता ते ज्या वेळेला वानखेडेमध्ये आले काम करण्यासाठी तेव्हापासून ते आजपर्यंत ते आपल्या ड्रेसिंग रूममध्ये होते। आज सर्व प्लेयर त्यांना नावासहित ओळखतात। हां, म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्यांचं नाव वसंत मोहिते आहे, पण त्यांना सचिन तेंडुलकर असू दे, रोहित शर्मा असू दे, आणि जे काय आपले मुंबईचे आता इंडियाला खेळणारे प्लेयर्स आहेत ते त्यांना बारक्या ह्या नावाने आता चांगले प्रचलित आहेत। कसा होता आजचा दिवस? मी सगळ्यात पहिले आज आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मी आभार मानेन, कारण आज आमच्या संपूर्ण मुंबईमध्ये सगळ्या ग्राउंड स्टाफचं त्याने आमच्यात हेल्थ कॅम्प भरवलं आणि आमच्या सगळ्यांना त्यासाठी सर्वप्रथम आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचा आभार मानेन। आपण देखील याच्यापुढे जेव्हा क्रिकेट मॅच बघूया ना, तेव्हा आपण एखाद्या चौकार षटकारासाठी, एखाद्या सेंचुरीसाठी किंवा एखाद्या विकेटसाठी जेव्हा टाळ्या वाजवतो तेव्हा या मंडळींची आठवण आपल्याला नक्की करायला पाहिजे आणि यांच्यासाठी देखील आपण एक टाळी वाजवली पाहिजे, कारण यांचं योगदान स्टेडियमसाठी, ग्राउंडसाठी, खेळाडूंसाठी खूप मोलाचं आहे। कॅमेरा पर्सन अजितसह अश्विन बापट, एबीपी माझा, वानखेडे स्टेडियम, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।